म्हणजे अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली. काही तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती काम झालं. काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या 2 वर्षात जे काही उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते. कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाड्या, त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत. म्हणून 2 प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत, एक तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं, या दोन्ही विषयावरती आपल्याला सांगितलं. इथं सातत्याने अपघात होता, तर हा पूल बांधताना किंवा रस्ता बांधताना तांत्रिक चुकी झाली होती का, असं काही निदर्शनास आलेलं आहे का? नाही, आता काम तर चालू आहे टप्प्याटप्प्यानं. मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय. तीव्र उतार, गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं, त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल न राहणं, ओव्हरलोडेड गाड्या येणं, हे 2-3 विषय त्याच्यामध्ये आता प्रकर्षाने जाणवतात आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे. या सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार असाल तर त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम बॉन्ड देणार आहात का? नाही, उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टी संदर्भात, आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॉरिडॉर म्हणतोय आपण, त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. ट्रॅफिकची समस्या पण खूप मोठ्या प्रमाणात होते. वारजेला नदीवरचा ब्रिज, उद्या या सगळ्याच विषयावरती एकंदरीत चर्चा होईल. बैठक आहे, मात्र 4 वेगवेगळ्या एजन्सी आहेत, त्यांच्यात इतर वेळी समन्वय नसतो. NHAIचे अधिकारी बोलत नाहीत, CMRDAचे बोलत नाहीत, पोलीस बोलत नाहीत. तेच उद्या बैठकीत उद्या तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना आजही दिल्यास, तातडीची बैठक उद्या लावलीच आहे, त्याच सूचना दिल्या जातील आणि यांच्यातला समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की कोणाला सोडणार नाही. सकाळी आता 11ची टेंटेटिव्ह वेळ आहे सर्किट हाऊसला, पण मागे पुढे वेळ होऊ शकते. हिंदी में जानना चाहेंगे, कल जो यहाँ पे एक्सीडेंट हुआ है, 8 लोगों की मौत हुई है, आपने जायजा लिया है, क्या अधिकारियों का कहना है, आपने क्या क्या बताया? मुरलीधर मोहोळ यांच्याकडून नवले ब्रिजची पाहणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी या पुलावर असलेला जो उतार आहे त्यामुळे अपघाताच्या घटना या घडत आहेत आणि त्यावर उपाययोजना केली जाणार आहे. उद्या या संदर्भात बैठक घेणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे. काल सायंकाळी या ठिकाणी नवले पुलावर भीषण असा अपघात झाला. या अपघाताची माहिती घेण्यासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी या पाहणीसाठी उपस्थित होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.